शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेबद्दलची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। सर्व काही महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चला, चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। शेतकऱ्यांनो, घरबसल्या मिळवा 2 लाखांचे कर्ज। सरकारने सुरू केले खास पोर्टल, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा। राष्ट्रीयकृत बँकांकडून पीक कर्जासाठी आता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करण्यामध्ये आली असून आता राज्यातील शेतकऱ्यांना घरबसल्या 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळवता येणार आहे। सीसीआयची कापूस खरेदी 50 लाख गाठींवरती, खुल्या बाजाराला देखील आधार। देशामध्ये तेलंगणात सर्वाधिक खरेदी। भारतीय कापूस महामंडळाची कापूस खरेदी वेगाने सुरू असून देशामध्ये आतापर्यंत सीसीआयने 50 लाख गाठी कापसाची खरेदी केली। रब्बीत मक्याच्या क्षेत्रामध्ये मोठी वाढ, पेरण्या अंतिम टप्प्यामध्ये। सूर्यफुलाचा पेरा घटला। कृषी विभागाची माहिती, राज्यातील रब्बी हंगामातील पेरण्या अंतिम टप्प्यामध्ये आल्या असून यंदा दमदार पावसामुळे रब्बीमध्ये चक्क मका पिकाने गहू हरभरा या प्रमुख पिकांना मागे टाकले आहे। सोयाबीनने ओलांडला 5,000 रुपयांचा टप्पा। निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनामध्ये घट होऊनही बाजारभावामध्ये अपेक्षित सुधारणा होत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होते। मात्र लातूर येथील बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दराने 5,000 रुपयांचा टप्पा ओलांडल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा। बीडमध्ये शेतकरी पुत्रांचा आक्रोश, जिल्हाधिकारी कार्यालयावरती शेतकरी हक्क मोर्चा धडकला। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। कापूस सोयाबीन भाववाढीसाठी शेतकऱ्यांनी केला ठाम निर्धार। कर्जमुक्तीला गरज 5,975 कोटींची, पुरवणी मागण्यामध्ये मिळाले 500 कोटी। पहिल्या कर्जमुक्तीतील लाभार्थी शेतकऱ्यांची परवड थांबेना। 2017 मधील कर्जमाफीतील अपडेट। 8वा वेतन आयोग 1 जानेवारीपासून लागू होण्याची शक्यता, कर्मचाऱ्यांमध्ये आतुरता वाढली। दरातील पडझडीमुळे कांदा उत्पादक शेतकरी गोत्यामध्ये, अतिवृष्टीनंतर कमी दराचा फटका, खर्च देखील निघेना। राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटामध्ये सापडले। जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना मिळणार मदत, शेतकऱ्यांना दिलासा। पिकांच्या नुकसान भरपाईनंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमिनीची देखील नुकसान भरपाई जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली की नाही आम्हाला नक्की कळवा। जर नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नसेल तर तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे नेमके कधी जमा होणार ते आपण सविस्तर पुढे बघूया। मोठी बातमी, 2047 पर्यंत शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 12 लाख रुपयांपर्यंत वाढवणार तेलंगणा सरकारचे उद्दिष्ट। 9 वर्षाचे स्वागत थंडीने, जानेवारीमध्ये थंडी आणखीन वाढणार। थंडीची तीव्रता आणखीन वाढण्याची दाट शक्यता आहे। युरियासह रासायनिक खतांची राज्यात टंचाई, खत टंचाईमुळे शेतकरी अडचणीमध्ये, उत्पादन घटण्याची भीती, सोबतच काळ्या बाजाराचा देखील धोका। खरीप पीक विमा उंबरठा उत्पादनाची माहिती केंद्राला सादर, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा। अखेरकार आता पीक विम्याची प्रतीक्षा संपलेली आहे। नेमका पीक विमा तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार आहे पुढे बघूया। जिवंत सातबारा मोहीम टप्पा 2 सुरू, राज्यातील शेतकऱ्यांच्या सातबारा उतार्यावर असलेल्या जुन्या, कालबाह्य आणि निरुपयोगी नोंदीमुळे अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता। यामुळे जिवंत सातबारा मोहीम टप्पा 2 सुरू करण्यात आला। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर राज्य सरकार नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करत असते आणि ही प्रक्रिया अक्षरशः टप्प्याटप्प्याने होत असते। एकंदरीत जर सर्व शासकीय प्रक्रिया लक्षात घेता साधारणतः 31 डिसेंबर किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा केला जाईल। नाफेडच्या सोयाबीन खरेदी प्रक्रियेमुळे शेतकरी आले अडचणीमध्ये, अतिवृष्टीतील क्षतिग्रस्त सोयाबीन नियमाच्या बाहेर सरसकट खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। नाफेडकडून सोयाबीन उत्पादकांना सदर सोयाबीन परत केली जात असल्याचे चित्र आहे। 22 राज्यांमध्ये कडाक्याची थंडी आणि दाट धुके, देशभरामध्ये हिवाळ्याने जोरदार पकड घेतली असून उत्तर भारतासह एकूण 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कडाक्याची थंडी सध्या बघायला मिळत आहे।
सरसकट कर्जमाफीसाठी दूरदृष्टीने विचार व्हावा. कृषी अभ्यासकांचे मत. जगाचा पोशिंदा जगला पाहिजे. सरसकट कर्जमाफी देताना केवळ व्यवहार्यता नव्हे तर शेतकरी सक्षम होईल अशा दूरदृष्टीने विचार व्हावा असे मत काही शेतकरी आणि शेतकरी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जून 2026 पर्यंत करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला असून आता कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार हे देखील पाहण्यासारखे असणार आहे. सध्या राज्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफीकडे लक्ष. भारत हा देश वेगाने वाढणारी अर्थव्यवस्थाच राहणार. गोल्डमन सॅक्सच्या अहवालामध्ये विश्वास. जगाची वाढ 2.8% दराने. केवळ एक देशी गाय असल्यास 21 एकरवरती करता येईल नैसर्गिक शेती. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन. बिबट्या कॅमेऱ्यासमोर आल्यास लगेच सुरू होणार सायरन. AI वाईल्ड नेत्र तंत्रज्ञान ठरणार शेतकऱ्यांच्या फायद्याचे. बिबट्या समोर आल्यास लगेच वाजणार सायरन. शेतकऱ्यांसाठी खुश खबर. 20 जानेवारीनंतर शेतकऱ्यांना मिळणार खरीप पीक विमा. उंबरठा उत्पादनाची माहिती केंद्राला सादर. राज्यातील पीक विमा धारक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता नुकसान भरपाईच्या आणि रब्बी अनुदानाच्या पाठोपाठ शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे. राज्य सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा आता जमा केला जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळणार आहे. खरीप हंगाम 2025 मध्ये ज्या देखील शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती 20 जानेवारीनंतर पीक विम्याची रक्कम जमा होणार असल्याची माहिती. सोने 1.5 लाख तर चांदी 2.5 लाखांच्या दिशेने विक्रमी उच्चांक. एकाच दिवसामध्ये चांदी 14,000 वधारली. सध्या जर बघायला गेलं तर सोने आणि चांदीच्या दरामध्ये सुधारणा. काय सांगता एकरी 400 टन ऊस उत्पादन मिळू शकते. माळेगाव कारखान्याचे ऊस विकास अधिकारी सुरेश काळे यांचा दावा. कीटकनाशकांच्या दरवाढीने शेतकरी हतबल. शेतीचे गणिते कोलमडली. सध्या जर बघायला गेलं तर कीटकनाशक, बुरशीनाशक व तणनाशकांच्या दरामध्ये झालेल्या 20 ते 30% दरवाढीमुळे आता शेतकरी अडचणीमध्ये सापडले आहेत. खरीप हंगाम ई-पीक पाहणीस प्रारंभ. शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे. 24 जानेवारीपर्यंत मुदत देण्यामध्ये आली असून शेतकऱ्यांना आता सरकारच्या माध्यमातून ई-पीक पाहणी करण्याचे आवाहन. कापूस खरेदी केंद्रे बनली व्यापाऱ्यांचे अड्डे. ऑनलाईन नोंदणी पद्धत शेतकऱ्यांसाठी नसून जणू व्यापाऱ्यांसाठीच शेतकरी संकटामध्ये. तुम्हाला देखील पीएम किसान योजनेमधून डावललं का? घाबरू नका. लाभ घेण्याची दुसरी संधी आली. पीएम किसान योजनेपासून जर तुम्हाला देखील अपात्र करण्यामध्ये आले असेल तर तुम्ही या ठिकाणी पीएम किसान योजनेसाठी पुन्हा अर्ज करू शकता. दरातील पडझडीमुळे कांदा उत्पादक शेतकरी गोत्यामध्ये. यंदा अतिवृष्टीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले. गावरान कांद्यासह खरीप, लेट खरीपातील लाल कांद्याला मोठा फटका बसला. त्यामध्ये आता निर्यात बंदी असेल, कीड रोग, खते, बियाणे, मशागत खर्चामध्ये झालेली वाढ यामुळे आता शेतकरी चांगलाच गोत्यामध्ये सापडला. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. राज्यातील साधारणतः 90 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा केला जाणार असून ज्या देखील शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई-केवायसी केली नसेल तर अशांनी ई-केवायसी करा. त्याचबरोबर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे देखील अत्यंत आवश्यक आहे. 15 राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या. थेट खात्यामध्ये येतात पैसे. देशातील साधारणतः 15 राज्यांमध्ये लाडकी बहीण योजना सुरू असून यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळत असल्याचे बघायला मिळत आहे. डायरेक्ट दर महिन्याला या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होत असल्यामुळे देशातील 15 राज्यातील महिलांना चांगला आधार मिळत आहे. रब्बीच्या पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग कमी. शेतकरी मित्रांनो, तुम्ही पीक विमा भरला का? आम्हाला नक्की कळवा. सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. कृषी यांत्रिकीकरणासाठी 27 कोटींचे अनुदान वितरित. शेतकऱ्यांना काहीसा दिलासा. सध्या जर बघायला गेलं तर कृषी यांत्रिकीकरणासाठी 27 कोटींचे अनुदान आता वितरित करण्यात आले आहे. मागील त्याला सोलार योजनेमध्ये शेतकऱ्यांची लूट. महावितरणाच्या कर्मचाऱ्यांवरती गंभीर आरोप. शेतकरी अडचणीमध्ये. सध्या जर बघायला गेलं तर मागील त्याला सोलार योजनेमध्ये शेतकऱ्यांची लूट होत असल्याचं आता उघड झालं असून शेतकरी आता अडचणीत सापडले आहेत.
पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. राज्यामध्ये खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावरती मूग, उडीद, सोयाबीन, मका, कापूस, तूर अशा पिकांची लागवड होते. याशिवाय कांदा व अन्य पिके देखील असतात. राज्य सरकारने ₹1 पीक विमा योजना बंद केल्यानंतर देखील तब्बल 94 लाख शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान झाल्यास विमा मिळेल या आशेने स्वतः पीक विमा विमा संरक्षित रक्कम भरून पिकांचा विमा भरलेला होता. त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे. राज्यातील 48 बस स्थानकांवरती महिला रक्षक तैनात होणार. प्रवासी सुरक्षा आणि महिला सक्षमीकरणामध्ये एसटीची उल्लेखनीय कामगिरी बघायला मिळणार आहे. राज्यातील आता अनेक बस स्थानकांवरती महिला रक्षक. कापसाला प्रति क्विंटल ₹12,000, सोयाबीनला ₹7,000, तुरीला ₹12,000 दर द्या. बीडमध्ये निघाला शेतकरी हक्क मोर्चा. सध्या जर बघायला गेलं तर कापसाला 12,000, सोयाबीनला 7 तर तुरीला ₹12,000 दर देण्याची शेतकऱ्यांची मागणी. कडाक्याच्या थंडीचा केळीला फटका. चरका आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव. उत्पादनामध्ये देखील घट येणार. आर्थिक फटका बसणार असल्यामुळे शेतकरी वर्ग झाला हवालदिल. सध्या जर बघायला गेलं तर कडाक्याच्या थंडीचा केळी पिकाला मोठा फटका बसत असून आता केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहे. आयात निर्यातीचा निर्णय शेतकरी घेतील. जायगाव येथे राष्ट्रीय कांदा भवन उभारणीस आता शेतकऱ्यांचा पाठिंबा बघायला मिळाला. तर शेतकरी मित्रांनो, सर्व महत्त्वाच्या बातम्या पाहण्याचा प्रयत्न केला आहे. तुमच्या तालुक्याची, तुमच्या जिल्ह्याची बातमी जर तुम्हाला दररोज बघायची असेल तर त्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.